घेऊन बस म्हणते मला. घेऊन बस मम्मा, घेऊन बस. फिरलं का नाही लगेच तोंड? मला असं वाटत असं मी खोटं बोलते. आता ईद पतोर मी गप होते तर कशी करत होती, घी घी घी. आता तिकडे तोंड कसं केलं? आले पुरगी आगाव आहे तुम्हाला वाटतंय. ती पुरगी चलत नाही, फक्त निमित्त आहे. चलत नाही आणि बोलत नाही, पण तिला सगळं कळतंय. हिच्या आंघोळ करून जेवण करून सगळं तिला टाकलं मी. का माहितीये का? हातपाय आहे का नाही असे गार बर्फावणे पडते ती, म्हणून मी घुमटून टाकलंय तिला. पण हे अंगावरच ठेवत नाही पुरगी, हो का? अजिबात अंगावर ठेवत नाही. होय बांध. काय होतंय? लय हसायला लागली ग. पिल्या लय हसायला लागली. लय हसतय. तुझ्या समोर मी नाही म्हणू शकत का मला जाणार आहे म्हणून. कारण माझंच मन होई नाही भावा बहिणींना. मलाच जावं वाटत नाही लेकरं सोडून. पण आता लोकांचे पैसे आहेत, तिकडले पैसे आणि जर नाही जावा तर लेकरांचं अवघड होतंय. आपल्याला नाही कोण द्यासारखं, म्हणजे कोण आपल्या पाठीमागं नाही कोणाचा हात. आपल्यालाच कष्ट करायचं ना, आपल्यालाच जगवायचं आहे ना, आपणच काम करायचं आहे. म्हणून जाणार आहे का आम्हाला मी आज. बहुतेक जाऊ वाटायला लागलंय. नाही नको पण वाटतंय आणि जाऊ पण वाटतंय. एक जीवाने वाटतंय नको, एका जीवाने वाटतंय जाऊ. कामाला गेली म्हणजे इकडे वाटत नाही, कामावर एकटं आली म्हणजे इकून जाऊ वाटत नाही. लय अवघड आहे. बघा आता 2-3 महिनेच करणार आहे काम मी. येणार आहे महागारी. इथंच कुठंतरी काम बघणार आहे मी. तर ही आपली बानू लय हसत होती. मग म्हणलं चला एक खेड्यावर तरी बनवा. पण गपच बसली पुरगी. लगे तोंडच फिरवायला लागली. बघ की बानू. अय बानू. पिल्या. अय पिल्या काय करतोय? य तर ही बानू आपली खेळ चाललाय तिचा. माशा काय तिला खेळून देत नाही त्या. तरी पावडर ही सगळ्या अंगावर आपण असं हाणत असतो माशांसाठी. कारण दुखणं माशाच आणते त्या. म्हणून आपणच आपल्या लेकरांची काळजी घ्यायची असते. आणि कुणाकुणाच्या इकडे थंडी आहे नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये. आमच्या इकडे तर लय बाया थंडी आहे. आणि रान जवळ असल्यामुळं तर पाणी मुरतंय आणि आड पण आमच्या इथं जवळच आहे. आता काय मला जाणं होणार नाही तिकडं. मी म्हणजे आम्ही तिकडलं पाणी पण पित नाही म्हणून. त्यामुळं पहिलं पाणी नव्हतं ना, दुष्काळ होता ना, तर 24 तास आम्ही आडावरच पाण्याला असायचो. पण आता आड म्हणजे काय, तर आता तुम्ही म्हणसान तर आड म्हणजे पाणी शेंदायचं दोराने, हांडा सोडायचा आतमध्ये शेंदायचं. त्याला आड म्हणतात आमच्या इकडे. तुमच्याकडे फिर म्हणत असत्यान, राहट म्हणत असत्यान, काय काय म्हणत असत्यान मला नाही माहिती. आमच्या इकडे जे म्हणतात ते म्हणतात. तर मी नक्कीच अजून एक व्हिडिओ बनवणार आहे कमेंटवर. तर चला मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलते. तर तोपर्यंत व्हिडिओ आवडला असला तर आम्हीसाठी नक्कीच लाईक करत जावा, शेअर करत जावा, कमेंट करत जावा. तर बाय.